आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यूक्लिक ऍसिड वाला पार्ट. तर लेक्चर नंबर 11 बायोमॉलिक्युल्स. तर न्यूक्लिक ऍसिड मध्ये लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं की न्यूक्लिक ऍसिड जे आहे ते दोन प्रकारचे असतात, एक डीएनए आणि दुसरं आरएनए. डीएनए ला म्हणतात डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए ला म्हणतात रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. नंतर आपण सांगितलं होतं की न्यूक्लिक ऍसिड 3 कंपोनंट पासून बनते. ते 3 कंपोनंट कोणते आहेत, ज्याच्यामध्ये एक होतं मोनोसॅकॅराइड जो होता आपला रायबोज शुगर, दुसरं नायट्रोजनस बेसेस आहे ना, ज्याच्यामध्ये ॲडेनाइन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल, आणि तिसरं होतं फॉस्फेट ग्रुप. तिसरा कोणता ग्रुप होता? फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. तर या तिघांपासून काय बनते? न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. मग डीएनए आणि आरएनए मध्ये जो फरक होता तो फरक काय होता? शुगरचा फरक होता है ना. तर जे शुगर आरएनए मध्ये आहे ते रायबोज आहे ना, बीटा डी रायबोज नावाची शुगर आहे, आणि डीएनए मध्ये जे शुगर आहे ते कोणती आहे? बीटा डी 2 डीऑक्सी रायबोज. हा फरक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजेच काय, रायबोज आणि बीटा डी 2 डीऑक्सी रायबोज आहे ना, म्हणजे एक आरएनए वाला एक डीएनए वाला. तर या केसमध्ये जो सेकंड कार्बन आहे, कोणत्या शुगरवाला? डीएनए वाला आहे ना. जो शुगर आहे त्याच्यामधला जो सेकंड कार्बन आहे त्या सेकंड कार्बन वरती OH नाही आहे ना. का आहे? OH नाही आहे. का आहे त्याच्या बदल्यात? H आहे. ठीक आहे. म्हणजे O तिथून रिमूव्ह केला आपण. ओके. तर हा पार्ट आपण बघितला होता. नंतर आपण जे नायट्रोजिनस बेसेस आहेत त्या नायट्रोजिनस बेसेसचे स्ट्रक्चर्स, त्याच्यामध्ये कोणामध्ये C डबल बॉन्ड O आहे, कोणामध्ये नाही आहे, कोणामध्ये CH3 आहे, कोणामध्ये NH2 आहे, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. ओके. आणि त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड. ओके. पहिले न्यूक्लिओसाइड. आता न्यूक्लिओसाइड मध्ये काय असते? बेस आणि शुगर दोनच असतात. न्यूक्लिओसाइड मध्ये काय असतात? बेस आणि शुगर. आणि जो न्यूक्लिओटाइड असते त्याच्यात बेस, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप है ना. काय असते? बेस, शुगर, फॉस्फेट ग्रुप. कशामध्ये? न्यूक्लिओटाइड मध्ये. कशामध्ये? न्यूक्लिओटाइड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण ते AMP, TCMP आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं जसं AMP आहे तर AMP मध्ये A म्हणजे ॲडेनाइन, MP म्हणजे मोनोफॉस्फेट. पण तोच जर DAMP असता तर T म्हणजे डीऑक्सी रायबोज आहे ना, डीऑक्सी रायबोज, आणि पुढे ॲडेनाइन मोनोफॉस्फेट आहे ना. ते स्ट्रक्चर मी काल तुम्हाला दाखवले होते. ओके. चला बघा. तर आता आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड डिस्कस करणार आहोत. तर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड मध्ये न्यूक्लिक ऍसिड बोथ डीएनए आणि आरएनए दोन्ही पण न्यूक्लिक ऍसिड आहे. डीएनए पण आणि आरएनए पण आर पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. कशाचे पॉलिमर आहेत ते? न्यूक्लिओटाइड्सचे. म्हणजे जेव्हा खूप सारे न्यूक्लिओटाइड रिपीट होतात ते काय तयार करतात? डीएनए किंवा आरएनए. ठीक आहे. आणि फॉर्म बाय जॉइनिंग. आता हे महत्वाचं, 3' OH ग्रुप ऑफ 1 न्यूक्लिओटाइड. एका न्यूक्लिओटाइडचा 3' OH ग्रुप हा जॉईन होते कोणासोबत? 5' फॉस्फेट ऑफ अनादर न्यूक्लिओटाइड. तुम्ही त्याला डॅश वाचा किंवा प्राईम वाचा. याला 3 हा डबल डॅश झाला. काय पाहिजे आपल्याला? एकच पाहिजे ना. हां, एकच पाहिजे. तर 3' OH आणि 5' फॉस्फेट या दोघांना जॉईन केल्यानंतर आपल्याला काय भेटते? काय भेटणार आहे आपल्याला? न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. नंतर 2 एंड्स ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आर डिस्टिंक्ट फ्रॉम इच अदर. आता त्याला 2 एंड आहेत. ओके. जे आपली चेन आहे त्या चेनला किती एंड आहेत? 2 एंड आहेत. एक 5' एंड असते आणि दुसरं 3'. तर वन एंड हॅव्हिंग फ्री फॉस्फेट ग्रुप. आता फ्री फॉस्फेट ग्रुप कोणत्या एंड वरती आहे? 5' पोझिशनवर आहे ना, त्याला आपण 5' एंड म्हणतो. आणि 3' वरती काय आहे? अदर एंड इज 3' एंड अँड हॅज फ्री OH ग्रुप ॲट 3' पोझिशन. म्हणजे 3' पोझिशनवर फ्री OH ग्रुप आहे आणि 5' पोझिशन वरती फ्री फॉस्फेट ग्रुप आहे. ठीक आहे. नंतर द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड है ना इज द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन इट.
म्हणजे जे न्यूक्लिक ऍसिडचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय सिक्वेन्स आहे, कशाचा सिक्वेन्स आहे, न्यूक्लियोटाइड्सचा. दिस इन टर्न इज डिटरमाइंड बाय द आयडेंटिटी ऑफ बेसेस इन द न्यूक्लियोटाइड्स आहे ना. आणि ते कसं आयडेंटिफाय केलं जाते, त्याच्यामध्ये बेसेस कोणते आहेत, नायट्रोजिनस बेसेस आपण कोणते यूज केलेले आहेत. ठीक आहे. नंतर डिफरंट न्यूक्लिक ऍसिड्स हॅव डिस्टिंक्ट प्रायमरी स्ट्रक्चर. वेगवेगळ्या न्यूक्लिक ऍसिडचे प्रायमरी स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. इट इज द सिक्वेन्स ऑफ बेसेस इन डीएनए विच कॅरीज द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम आहे ना. म्हणजे या नायट्रोजिनस बेसेसचा जो सिक्वेन्स आहे डीएनए मध्ये तोच काय करते, जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. म्हणजे हे सगळं कशावर डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे, नायट्रोजिनस बेसेसच्या कशावर, सिक्वेन्सवर. ठीक आहे. आणि द पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड आर नेम बाय द सिक्वेन्स ऑफ बेसेस बिगिनिंग ॲट द 5' एंड अँड युझिंग द 1 लेटर सिम्बॉल फॉर बेसेस. काल मी तुम्हाला 1 लेटर सिम्बॉल सांगितले होते बेसेससाठी. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल ए ॲडेनाइन, यू युरॅसिल, जी गॉनिन, सी सायटोसिन, टी थायमिन. ठीक आहे. असे 1 लेटर सिम्बॉल आहेत. फॉर एक्झाम्पल द नेम CATG आहे ना. म्हणजे काय, सी म्हणजे सायटोसिन, ए म्हणजे ॲडेनाइन, टी म्हणजे थायमिन आणि जी म्हणजे गॉनिन. ठीक आहे. आणि मीन्स देर आर 4 न्यूक्लियोटाइड्स इन द सेगमेंट कंटेनिंग द बेसेस सायटोसिन, ॲडेनाइन, थायमिन अँड गॉनिन आहे ना. म्हणजे याच्यामध्ये काय आहेत, जे 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे 4 बेसेस आहेत. ठीक आहे. आणि इन द इंडिकेटेड ऑर्डर फ्रॉम 5' एंड. आणि यांना आपण कसं सांगतो, 5' एंड कडून काउंट करतो. ठीक आहे. नंतर आता पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड. मग आता याच्यामध्ये काय दिसू राहिलं तुम्हाला बघा, बेस शुगर फॉस्फेट म्हणजे न्यूक्लियोटाइड. क्लिअर. बेस शुगर फॉस्फेट, बेस शुगर फॉस्फेट, बेस शुगर फॉस्फेट. ओके. म्हणजे हे इथं आपण 3 न्यूक्लियोटाइड जॉईन केलेले दाखवले. आणि इकडे डॅश डॅश. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे लाईन अशी इकडे दाखवली, म्हणजे हे चेन तिकडे कंटिन्यू, ते चेन तिकडे कंटिन्यू. ठीक आहे. तर फॉस्फेट वाला जो एंड असते तो कोणता एंड असते, 5' एंड. आणि जो शुगर वाला एंड आहे ना, तिसऱ्यावर काय असते, OH. तर तो 3' एंड आहे. कोणता एंड आहे, 3' एंड. ओके. आणि याला शुगर फॉस्फेट बॅकबोन म्हणतात. हा जो पार्ट आहे याला काय म्हणतात, शुगर फॉस्फेट बॅकबोन. आता याच्यामध्ये केलं काय पहा, याला सिम्पली तुम्ही असं बी दाखवू शकता, बेस शुगर फॉस्फेट, बेस शुगर फॉस्फेट आहे ना. इथं पण तेच, बेस शुगर आणि फॉस्फेट. तर हा फॉस्फेट वाला जो एंड आहे तो कोणता एंड आहे, 5' एंड. आणि शुगर वाला एंड कोणता आहे, 3' एंड. त्या 3' वरती कोण असते, OH. ठीक आहे. नंतर जसं परत ट्रायन्यूक्लियोटाइड सेगमेंट ऑफ ACT ऑफ अ DNA है ना. डीएनएचा ACT म्हणजे ॲडेनाइन, सायटोसिन, थायमिन. म्हणजे 3 आहे ते पहा, ॲडेनाइन, सायटोसिन, थायमिन. म्हणजे इथं जे बेसेस आहेत ते आपण चेंज केले. इथं ॲडेनाइन बेस आहे आणि त्यानं DNA म्हटलं, त्यामुळे जे शुगर आहे ते कोणती आहे, डीऑक्सीरायबोज. आणि इकडे काय येणार आहे, फॉस्फेट. आता नंतर C आहे म्हणून C म्हणजे सायटोसिन, डीऑक्सीरायबोज, फॉस्फेट. नंतर T आहे तर थायमिन, डीऑक्सीरायबोज, फॉस्फेट है ना. असे हे 3 न्यूक्लियोटाइड जॉईन केलेले आहेत. तर हे ट्रायन्यूक्लियोटाइड आहे. काय म्हणणार याला, ट्रायन्यूक्लियोटाइड. आणि इकडचा फॉस्फेटवाला एंड 5' आणि तिकडे शुगरवाला एंड 3'. तर आपली शुगर कोणती आहे सध्या, डीऑक्सीरायबोज. का, कारण ती DNA मधली शुगर आहे. ओके. नंतर स्टेट ट्रू ऑर फॉल्स अँड करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट है ना. ट्रू ऑर फॉल्स सांगा आणि जे स्टेटमेंट फॉल्स आहे ते करेक्ट करा. पहिलं, द आयडेंटिटी अँड सिक्वेन्स ऑफ बेसेस डिस्टिंग्विश वन पॉलिन्यूक्लियोटाइड फ्रॉम द अदर. नाही ना. म्हणजे एक पॉलिन्यूक्लियोटाइड दुसरा पॉलिन्यूक्लियोटाइड वेगळा कसा आहे हे कशावरून समजेल आपल्याला, त्याच्यामधल्या बेसेसच्या सिक्वेन्स वरून. सांगितलं होतं मी. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणते पहा, a polynucleotide has one free H group at 5' position. फ्री OH ग्रुप, OH ग्रुप 5' वर आहे. चुकलं. OH ग्रुप कुठं असते रे, 3' वर. आणि 5' वर कोण असते, फॉस्फेट ग्रुप. म्हणजे पॉलिन्यूक्लियोटाइड हॅज वन फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट 5' 5' वरती फॉस्फेट ग्रुप आहे. आणि अ पॉलिन्यूक्लियोटाइड हॅज फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट 3' 3' वरती फॉस्फेट आहे. म्हणजे चुकलं, 3' वरती कोण आहे, OH.
तर अ पॉलिन्यूक्लियोटाइड हॅज अ फ्री OH ग्रुप ॲट 3'. समजलं? एकदम सिंपल क्वेश्चन. सायलेंट फीचर्स ऑफ वॉटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA. बघा, हा सर्व बायोलॉजीवाला पार्ट आहे. बायोलॉजीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये शिकलेले असाल, केमिस्ट्रीमध्ये एवढं काही डिटेल्स नाही आहे. तरी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावर आपले क्वेश्चन बनतात, त्या त्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो. बायोलॉजीमध्ये तुम्ही वॉटसन क्रिक मॉडेल डिटेलमध्ये शिकले असाल, पण केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तेवढं काही डिस्कस करण्याची गरज नाही. ठीक आहे. तर DNA कन्सिस्ट ऑफ 2 पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स दॅट वाइंड इनटू अ राईट हँडेड डबल हेलिक्स. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, 2 पॉलिन्यूक्लियोटाइडचे स्ट्रँड्स आहेत, राईट हँडेड हेलिक्स वाले. आणि ते कशा पद्धतीनं दिसतील, आता डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला माहितच आहे. आपण असं काढत असतो काहीतरी, असं आहे ते. ठीक आहे. असं पुढे आपण काय करतो, कंटिन्यू करतो. ठीक आहे. तर हे डीएनए डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असते. कसं? डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. द 2 स्ट्रँड्स रन इन अपोजिट डायरेक्शन. आणि हे 2 स्ट्रँड अपोजिट डायरेक्शन मध्ये रन होतात. म्हणजे कसं, एकाचा 5' वर आहे तर दुसऱ्याचा 5' खाली आहे आणि त्याचा 3' वर आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये ते रन होतात. वन फ्रॉम द 5' एंड अँड टू द 3'. म्हणजे एक 5' पासून 3' पर्यंत, व्हाईल द अदर फ्रॉम द 3' एंड टू 5'. म्हणजे एक 5' पासून 3' पर्यंत, एक 3' पासून 5' पर्यंत, म्हणजे अपोजिट रन होतात. द शुगर फॉस्फेट बॅकबोन लाईज ऑन द आउटसाइड ऑफ द हेलिक्स. है ना, शुगर आणि फॉस्फेट बॅकबोन जो आहे तो कुठे आहे, हेलिक्सच्या आउटसाइडला आहे. शुगर आणि फॉस्फेट कुठे आहे, हेलिक्सच्या आउटसाइडला आहे. आणि बेसेस जे आहेत ते लाय ऑन द इनसाइड. आणि जे बेसिस आहेत ते हेलिक्सच्या आतमध्ये आहेत. बेसेस हेलिक्सच्या आतमध्ये, शुगर आणि फॉस्फेट हेलिक्सच्या बाहेर. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ हेलिक्स. द डबल हेलिक्स स्टॅबिलाइज बाय हायड्रोजन बॉन्डिंग. आणि या डबल हेलिक्स स्ट्रक्चरला स्टेबल करण्याचं काम कोण करते, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये दिसते, बेसेस मध्ये. हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये दिसते, बेसेस मध्ये. द बेसेस ऑफ द 2 DNA स्ट्रँड्स. this gives rise to ladder like structure of DNA double helix. तर तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसते ते लॅडर लाईक दिसते, म्हणजे आपल्या शिडी सारखं दिसते, है ना, लॅडर लाईक स्ट्रक्चर दिसते. ॲडेनाइन ऑलवेज फॉर्म 2 हायड्रोजन बॉन्ड विथ थायमिन. तर याचं म्हणणं काय, हा जो ॲडेनाइन आहे तो 2 हायड्रोजन बॉन्ड बनवते, कोणासोबत, थायमिन सोबत. अँड गॉनिन फॉर्म्स 3 हायड्रोजन बॉन्ड विथ सायटोसिन. आणि जो गॉनिन आहे तो 3 हायड्रोजन बॉन्ड बनवते, कोणासोबत, सायटोसिन सोबत. ठीक आहे. द AT अँड CG आर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर म्हणजे काय, A सोबत T असेल, T सोबत A असेल, G सोबत C असेल, C सोबत G असेल. ते कॉम्प्लिमेंटरी आहेत त्याच्या, है ना. अँड द 2 स्ट्रँड्स ऑफ द डबल हेलिक्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. 2 स्ट्रँड कॉम्प्लिमेंटरी आहेत. एक 5' असलं सुरुवात तर दुसऱ्याची सुरुवात 3' न होणार. ठीक आहे, अशा पद्धतीनं. मग आता हे स्ट्रक्चर आहे, लॅडर लाईक स्ट्रक्चर दिसून राहिलं शिडी सारखं. बघा स्ट्रक्चर कसं दिसून राहिलं आपल्याला, लॅडर लाईक स्ट्रक्चर. ओके. मग आता या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला हेलिक्स दिसून राहिला. बघा हे एक स्ट्रँड आहे 5' वाला, हे स्ट्रँड कोणता आहे, 5'. ओके. आता हे दुसरं स्ट्रँड आहे, हे कोणता आहे, 3' वाला. अशा पद्धतीने तर हे डबल हेलिक्स तयार झाला. काय झालं, डबल हेलिक्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जो इनसाइड पार्ट आहे त्या इनसाइड पार्ट मध्ये तुम्हाला काय दिसू राहिले, बेसेस, है ना. जसं हा G आहे तर याचा C आहे, म्हणजे एका स्ट्रँडचा G तर दुसऱ्या स्ट्रँडचा C, यांच्यामध्ये काय असेल, हायड्रोजन बॉन्डिंग. एका स्ट्रँडचा A तर दुसऱ्या स्ट्रँडचा T, याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. एका स्ट्रँडचा T तर दुसऱ्या स्ट्रँडचा A. ओके. तर हायड्रोजन बॉन्डिंग अशा पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळेल. कॉम्प्लिमेंटरी. A चा डबल बॉन्ड असेल कोणासोबत, T सोबत, T चा डबल बॉन्ड A सोबत घेऊ शकता असं. दुसरा G चा ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड म्हणजे तो 3 हायड्रोजन बॉन्ड आहेत. आणि इकडे C चा ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 हायड्रोजन बॉन्ड कोणासोबत, G सोबत. असं कॉम्प्लिमेंटरी. एका स्ट्रँडचा C तर दुसऱ्या स्ट्रँडचा G, एका स्ट्रँडचा A तर दुसऱ्या स्ट्रँडचा T. म्हणजे अशा पद्धतीनं DNA मध्ये तुम्हाला हा सिक्वेन्स दिसेल. आणि हे स्ट्रँड 5' असेल तर ते दुसरं स्ट्रँड काय असेल, 3' म्हणजे ऑपोजिट रन करतात. याचा 5' वर आहे तर या स्ट्रँडचा 5' खाली आहे, याचा 3' वर आहे तर या स्ट्रँडचा 3' खाली आहे, म्हणजे ते ऑपोजिट रन करतात. ठीक आहे. नंतर मग आता DNA आणि RNA मध्ये काय डिफरन्स असते, एकदम सिंपल डिफरन्स आहे. तर DNA मॉलिक्यूल जो आहे कंटेन सेव्हरल मिलियन न्यूक्लियोटाइड्स, है ना.
मिलियन मध्ये लाखो न्यूक्लिओटाइड्स आहेत कशामध्ये, डीएनए मध्ये. आणि आरएनए मध्ये फ्यू थाउजंड्स न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे याच्यात न्यूक्लिओटाइड्स जास्त आहेत, तिकडे न्यूक्लिओटाइड्स कमी आहेत. त्याच्यानंतर जे शुगर प्रेझेंट आहे डीएनए मध्ये, जे शुगर आहे ते कोणती आहे, D2 डिऑक्सी रायबोज. आणि तिकडे डी रायबोज है ना, इथं D2 डिऑक्सी रायबोज आणि तिकडे रायबोज शुगर. आता याच्यामध्ये डीएनए कंटेन्स सायटोसिन अँड थायमिन ॲज पिरिमिडिन. याच्यामध्ये जे पिरिमिड, तसे पिरिमिडिन बेस किती आहेत, 3. कोणते, कट है ना, CUT. तर CUT मधला C आणि T कशामध्ये, डीएनए मध्ये. आणि आरएनए मध्ये C आणि U म्हणजे सायटोसिन आणि युरॅसिल. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सायटोसिन दोघंही आहे, पण याच्यात थायमिन आहे आणि याच्यात कोण आहे, युरॅसिल. म्हणजे डिफरन्सेस आहे. ओके. त्यानंतर याचं स्ट्रक्चर कसं असते, डबल स्ट्रँडेड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आहे ना, याचं डबल स्ट्रँडेड आहे आणि आरएनएचं सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे ना. तर हा फरक आहे. तर कधी कधी बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन येईल की डिफरन्स बिटवीन डीएनए अँड आरएनए. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 4 पॉईंट्स आपल्याला लिहायचे असतात. हेही महत्वाचं, डिफरन्स बिटवीन एक्झाम मध्ये आला 2 मार्काचा जरी असला तरी 4 पॉईंट्स लिहायला लागत असतात. नाही तर आपल्याला काय वाटतं 2 मार्काचा क्वेश्चन आहे, 2 पॉईंट लिहिले की झालं. ठीक आहे. म्हणजे हे 2 बरोबर आले तुमचे तर अर्धा मार्क, हे 2 बरोबर असले परत अर्धा मार्क आहे ना. अशा पद्धतीनं तुमची बोर्ड एक्झाम मध्ये मार्किंग होते. ठीक आहे. तर सम ऑफ द स्टेटमेंट अप्लाय टू डीएनए ओनली, सम टू आरएनए ओनली अँड सम टू बोथ, लेबल देम अकॉर्डिंगली. खाली काही स्टेटमेंट आहेत, ते स्टेटमेंट, काही स्टेटमेंट फक्त डीएनए साठी अप्लिकेबल आहेत, काही स्टेटमेंट फक्त आरएनए साठी अप्लिकेबल आहेत आणि काही स्टेटमेंट डीएनए आणि आरएनए साठी पण अप्लिकेबल आहेत. ठीक आहे. मग जसं फॉर एक्झाम्पल द पॉलिन्यूक्लिओटाइड इज डबल स्ट्रँडेड. आता डबल स्ट्रँडेड कोणासाठी आहे, डीएनए. म्हणजे याचा आन्सर आहे डीएनए. ठीक आहे. दुसरं, द पॉलिन्यूक्लिओटाइड कंटेन ऑरॅसिल झालं, ते काय पाहिजे, युरॅसिल. पॉलिन्यूक्लिओटाइड मध्ये युरॅसिल आहे. युरॅसिल म्हणजे कशामध्ये आहे, आरएनए. युरॅसिल कशामध्ये आहे, आरएनए. ठीक आहे. नंतर द पॉलिन्यूक्लिओटाइड कंटेन डी रायबोज. डी रायबोज शुगर कोणामध्ये असते, आरएनए. डी रायबोज शुगर कोणामध्ये आहे, आरएनए. आणि अ पॉलिन्यूक्लिओटाइड कंटेन गॉनिन. गॉनिन दोन्ही याच्यात आहे ना, गॉनी दोन्ही याच्यात आहे. म्हणजे उत्तर काय आहे, डीएनए अँड आरएनए. दोघांमध्ये पण तुम्हाला गॉनिन दिसते. युरॅसिल आरएनए मध्ये आहे ना, आणि थायमिन कशामध्ये, डीएनए मध्ये आहे ना. तर ते माहिती पाहिजे आपल्याला. एकदम सिंपल क्वेश्चन, खाली उत्तर होतेच. ठीक. बर, नेक्स्ट काय म्हणत आहे, राईट द सिक्वेन्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्टँड फॉलोइंग द पोर्शन ऑफ डीएनए. याचं कॉम्प्लिमेंटरी स्टँड सांगा. कॉम्प्लिमेंटरी स्टँड म्हणजे उलट. तर तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय होते, कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, उलट साध्या सोप्या भाषेत. म्हणजे याचं जर मला कॉम्प्लिमेंटरी स्टँड पाहिजेत असेल आहे ना, तर हे कॉम्प्लिमेंटरी स्टँड कसं बनेल पहा बरं. 5 डॅशचा कॉम्प्लिमेंटरी 3 डॅश, ए चा कॉम्प्लिमेंटरी, सॉरी टीच असते ना, मलाच कन्फ्युज केलं मी. ए चा कॉम्प्लिमेंटरी टी, हा. सी चा कॉम्प्लिमेंटरी जी, जी चा कॉम्प्लिमेंटरी टी चा कॉम्प्लिमेंटरी ए चा कॉम्प्लिमेंटरी टी, सी चा कॉम्प्लिमेंटरी जी आणि 3 डॅश चा कॉम्प्लिमेंटरी 5 डॅश. झालं उत्तर है ना. हे कॉम्प्लिमेंटरी आहे. परत एक याचं कॉम्प्लिमेंटरी सांगा. 5 डॅश चा कॉम्प्लिमेंटरी 3 डॅश, सी चा कॉम्प्लिमेंटरी जी, जी चा कॉम्प्लिमेंटरी टी चा कॉम्प्लिमेंटरी, टी चा कॉम्प्लिमेंटरी ए, टी चा कॉम्प्लिमेंटरी ए चा कॉम्प्लिमेंटरी, ए चा कॉम्प्लिमेंटरी जी चा सी, 3 डॅश चा 5 डॅश. झालं उत्तर. काय आलं, जी चा सी पाहिजे आहे ना, जी चा सी पाहिजे आणि 3 डॅश चा 5 डॅश. ओके. नंतर इकडे 5 डॅश चा कॉम्प्लिमेंटरी 3 डॅश, सी चा कॉम्प्लिमेंटरी जी, सी चा जी, जी चा सी, जी चा सी, टी चा ए, टी चा ए चा, ए चा, टी चा ए चा, सी चा, जी चा, जी चा, सी चा, 3 डॅश चा 5 डॅश. खतम. ओके. तर अशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंटरी स्टँड, तुमचं नशीब चांगलं असलं तर असा टाईपचा क्वेश्चन परीक्षेत येऊ शकते. किंवा कॉम्प्लिमेंटरी स्टँड काढा आणि हाय जर तुम्ही चुकवला मग उत्तरच आहे तुमचं, आहे की नाही. असे प्रश्न चुकले तुमचे तर काय आलं,
ऑन कम्प्लीट हायड्रॉलिसिस ऑफ डीएनए, डीएनए ची कम्प्लीट हायड्रॉलिसिस केली, गिव्स इक्विमोलार क्वांटिटीज ऑफ ॲडेनाइन अँड थायमिन. म्हणजे डीएनए ची हायड्रॉलिसिस केली की तुम्हाला ॲडेनाइन आणि थायमिनची क्वांटिटी इक्वल भेटते. डीएनए ची कम्प्लीट हायड्रॉलिसिस केली की तुम्हाला ॲडेनाइन आणि थायमिनची जे क्वांटिटी आहे ते इक्वल भेटते ना, इक्विमोलार भेटते. का भेटत असेल? कारण ए आणि टी कसे आहेत? कॉम्प्लिमेंटरी. अरे ए आणि टी कसे आहेत? कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे जेवढा तिथं ए प्रेझेंट असेल तेवढाच टी प्रेझेंट असेल ना, तर बोथ द स्ट्रँड्स ऑफ डीएनए डबल हेलिक्स आर कॉम्प्लिमेंटरी. डीएनए मध्ये जे दोन स्ट्रँड आहेत ते कॉम्प्लिमेंटरी असतात आणि दॅट इज नंबर ऑफ बेसेस ऑन ईच स्ट्रँड आर इक्वल अँड कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर. म्हणजे जेवढे बेसेस या स्ट्रँडवर आहेत तेवढेच बेसेस या स्ट्रँडवर आहेत आणि ते कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजे इकडे जेवढे ए असतील तेवढेच इकडे टी असतील. म्हणजे ॲडेनाइन पेअर विथ थायमिन, ॲडेनाइन पेअर करते, ॲडेनाइन कोणासोबत पेअर करते? थायमिन सोबत. नंबर ऑफ ॲडेनाइन बेसेस ऑन वन स्ट्रँड अँड थायमिन ऑन अदर आर इक्वल इन नंबर. त्याच्यामुळे एका स्ट्रँडवर जेवढे ॲडेनाइन आहेत तेवढे दुसऱ्या स्ट्रँडवर काय असतील? थायमिन असतील, है ना. ऑन कम्प्लीट हायड्रॉलिसिस डीएनए गिव्स इक्विमोलार क्वांटिटी ऑफ ॲडेनाइन अँड थायमिन, कारण ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. एका स्ट्रँडवर जेवढे ॲडेनाइन तेवढे दुसऱ्या स्ट्रँडवर थायमिन. म्हणजे तुम्हाला त्यांची क्वांटिटी इक्वलच भेटणार आहे हायड्रॉलिसिस नंतर. ठीक आहे. माझा क्वेश्चन्स पटापट टिक करू आपण. काय? व्हॉट टाइप ऑफ शुगर मॉलिक्यूल प्रेझेंट इन डीएनए? डीएनए मध्ये कोणती शुगर असते? D2 डिऑक्सी रायबोज. ठीक आहे. नेक्स्ट, विच कार्बन ॲटम ऑफ डिऑक्सी रायबोज शुगर डीएनए डज नॉट कंटेन COH बॉन्ड? कोणत्यावर नसते COH बॉन्ड? दुसऱ्यावर. अरे सांगितलं होतं ना, COH बॉन्ड कुठं नाही आहे? दुसऱ्यावर नाही आहे. दुसऱ्यावर OH च्या ठिकाणी काय येते? H येते. ओके. नेक्स्ट, नॉट प्रेझेंट इन डीएनए. डीएनए मध्ये कोण प्रेझेंट नाही आहे? युरॅसिल. कारण डीएनए मध्ये किती जण असतात? 4. कोण कोण? A, T, G आणि C. A, T, G, C है ना, यू नसते. द कॉम्प्लिमेंटरी द कंपाऊंड कंटेनिंग 2 हेट्रोसायक्लिक रिंग. आता 2 हेट्रोसायक्लिक रिंग म्हणजे कोणत्या? 2 हेट्रोसायक्लिक रिंग म्हणजे प्युरिन. आणि प्युरिन मध्ये कोण आहे? ए आणि जी. मग ए आणि जी मधला इथं कोण दिसू राहिला? जी, गॉनिन. ए जी सांगितलं होतं ना. 2 हेट्रोसायक्लिक रिंग कोणामध्ये आहेत? प्युरिन मध्ये. प्युरिन बेसिस आहे ना, आणि तो आहे एजी, ॲडेनाइन आणि गॉनिन. त्यातला ऑप्शन मध्ये कोण आहे? गॉनिन. व्हॉट इज द नंबर ऑफ CO ग्रुप? है ना, असा प्रश्न आला की विकेट पडू द्यायची नाही. व्हॉट इज द नंबर ऑफ CO ग्रुप प्रेझेंट इन नायट्रोजन बेसिस ऑफ न्यूक्लिक ऍसिड, थायमिन आणि युरॅसिल रिस्पेक्टिव्हली? आता काल मी एक ट्रिक सांगितली होती, आठवते का? जर एक C डबल बॉन्ड O, ठीक आहे, आणि दुसरं होतं 2 C डबल बॉन्ड O. मी याला लक्षात ठेवायला कसं सांगितलं होतं? एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते असं सांगितलं होतं ना मी. एक काय असते? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं सांगितलं होतं. आणि 2 काय सांगितलं होतं? असं सांगितलं होतं ना. 2 काय असतात? युनिट टेस्ट असं सांगितलं होतं मी तुम्हाला. मग आता याच्यावरून हा प्रश्न सॉल्व्ह होते की नाही? आता त्यांना काय विचारलं आपल्याला की थायमिन आणि युरॅसिल रिस्पेक्टिव्हली. थायमिन किती आहे मग? 2. आणि युरॅसिल बी किती आहे? 2. म्हणजे कोणता आन्सर आहे? अरे समजलं का? ट्रिक वरून जमलं ते, नाही तर नसतं जमलं है ना. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, एक C डबल बॉन्ड O सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी है ना, आणि 2 C डबल बॉन्ड O युनिट टेस्ट है ना, असं लक्षात. 2 युनिट टेस्ट. ओके. विच कार्बन ॲटम ऑफ रायबोज शुगर इन न्यूक्लियोटाइड इज जॉईन टू फॉस्फेट ग्रुप? फॉस्फेट ग्रुपले कोणता जॉईन असते? C5 डॅश. 5 नंबरचा असते ना, 5व्यावर काय असते? फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. नेक्स्ट, मी शिकवता वेळेस जर तुम्ही एकदम व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळे क्वेश्चन 65 वाटतील तुम्हाला है ना. पहा, द न्यूक्लियोटाइड मोनोमर कन्सिस्ट ऑफ. न्यूक्लियोटाइड म्हटला, न्यूक्लियोटाइड मध्ये काय असते? बेस शुगर आणि फॉस्फेट. काय असते? बेस शुगर. मला वाटते काल मी न्यूक्लियोटाइड जेव्हा लिहिलं होतं तेव्हा बेस शुगर फॉस्फोरिक ऍसिड लिहिलं होतं, तर ते करेक्ट करून घ्या. ते काय पाहिजे? शुगर आणि फॉस्फेट. ठीक आहे. फॉस्फोरिक ऍसिड मधला त्याचं डिप्रोटोनेशन करून म्हणजे त्यातले हायड्रोजन काढून तो ग्रुप लावलेला आहे, त्याला फॉस्फेट ग्रुप म्हणायचं आहे ना. बेस शुगर आणि फॉस्फेट.
तर मग आता पहा याच्यात कुठं आहे, मोनोसॅकॅराइड म्हणजे शुगर, नायट्रोजनस कंटेनिंग बेस म्हणजे शुगर आहे, बेस आहे, आणि फॉस्फेट आहे ना, म्हणजे बेस शुगर फॉस्फेट म्हणजे न्यूक्लियोटाइड. ओके, बेस शुगर फॉस्फेट म्हणजे न्यूक्लियोटाइड. नेक्स्ट, which carbon atom of ribose sugar is joined to nitrogen base to form nucleoside? Which carbon atom of ribose sugar is joined to nitrogen base कोणत्या कार्बनवर आहे, पहिल्या, म्हणजे काय ना C1 आहे ना, पहिल्यावर नायट्रोजनस बेस आणि पाचव्यावर फॉस्फेट ग्रुप. बोलत जा, पहिल्यावर नायट्रोजनस बेस आणि पाचव्यावर फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following is a double ring containing nitrogen base present in nucleic acid? डबल रिंग वाला, डबल रिंग आहे म्हणजे प्युरिन, डबल रिंग आहे म्हणजे प्युरिन, आणि प्युरिन म्हणजे एजी, आणि एजी मधला इथं कोण आहे, ॲडेनाइन. झालं डबल रिंग, दोन रिंग मला. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following correct breach name of deoxyribose adenosine monophosphate? हे पहा, पहिले म्हटलं त्यांना डिऑक्सिरायबोज म्हणून स्मॉल डी, ॲडिनोसिन ॲडेनाइनचा ए, आणि काय आहे मोनोफॉस्फेट, मोनो आणि फॉस्फेट म्हणजे पी, DAMP. कुठं आहे DAMP. ओके, हे त्याचं ब्रिज नेम आहे. नेक्स्ट, which nitrogen atom of purine base is bonded with furanose forming nucleoside? प्युरिन बेसचा कोणता नायट्रोजन बॉन्डेड असते, कोणता, प्युरिन आहे म्हणजे डबल रिंग वाला आहे, डबल रिंग वाल्याचा कोणता होता, 9वा सांगितलं होतं ना. तर प्युरिन बेस आहे म्हणजे डबल रिंग आहे, आणि डबल रिंग आहे तो कोणत्या नंबरचा होता, डबल रिंग वाला कोणता होता, 9 नंबरचा. मग 9 नंबरचा आहे का, ऑप्शन डी. सांगितलं होतं, डायरेक्ट क्वेश्चन जसे जे तसेच आहे ना, जे मी ज्या गोष्टीवर शिकवता वेळेस स्ट्रेस दिलेला आहे त्याच गोष्टीवर क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं ना मी, किंवा कोणता अटॅच असते असं विचारू शकतात. तर नाही आहे ना, कशामध्ये, प्युरिन मध्ये, आणि पिरिमिडिन मधला असतात 1. आता यानं प्युरिन म्हटलं, तो नाव बी देऊ शकला असता ना, त्यांना ॲडेनाइन किंवा गॉनिन म्हटलं असतं, म्हणजे क्वेश्चन चेंज करून असं बी विचारू शकले असते. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following sugar is present in nucleotide of RNA? शुगर कशामध्ये, RNA मध्ये, कोणती आहे, डी रायबोज. कोणती आहे, डी रायबोज. नेक्स्ट, आयडेंटिफाय द शुगर मॉलिक्यूल इन्व्हॉल्व इन द पॉलिन्यूक्लियोटाइड फॉर्मेशन. शुगर मॉलिक्यूल इन्व्हॉल्व इन द पॉलिन्यूक्लियोटाइड फॉर्मेशन आहे ना. शुगर कोणती शुगर असते, रायबोज आहे ना, आणि रायबोज मध्ये किती कार्बन आहे, 5, म्हणजे कोणती शुगर आहे, पेंटोज आहे ना. तर पेंटोज शुगर म्हणजे कोणती शुगर आहे आपली, रायबोज आहे ना, रायबोज शुगर आहे म्हणून पेंटोज येणार. ठीक आहे. नेक्स्ट सांगा, आयडेंटिफाय द नायट्रोजन बेस ऑफ न्यूक्लिक ऍसिड फ्रॉम द फॉलोइंग हॅव्हिंग डबल रिंग. डबल रिंग वाला AG है ना, डबल रिंग वाला AG म्हणजे कोण आहे, गॉनिन. डबल रिपीट झाला तो क्वेश्चन. which nitrogen atom of pyrimidine base numbered from 1 to 6 is bonded with furanose sugar? कोणता कनेक्ट असते पिरिमिडिन मध्ये, पिरिमिडिन मध्ये फर्स्ट कनेक्ट असते है ना, म्हणजे ऑप्शन डी. मग पिरिमिडिनच्या ठिकाणी ते काय देऊ शकले असते, कट, CUT है ना, कट, म्हणजे असंही देऊ शकले असते, याच्यापैकी कोणता तरी है ना. तर त्याचा पहिला अटॅच असते. ओके, तर विच नायट्रोजन, कोणता नायट्रोजन, फर्स्ट वाला. which among the following compound possesses highest number of atoms in it? कोणामध्ये ऍटम सगळ्यात जास्त आहेत. आता बघा, एक आपण लॉजिक लावू. समजा तुम्हाला माहित नाही पण तुम्ही लॉजिक लावू शकता. एक आपल्याजवळ होता एक रिंग वाला आणि एक होता 2 रिंग वाला. आता मला सांगा, एक रिंग वाल्या याच्यात ऍटम जास्त असतील की 2 रिंग वाल्या याच्यात, 2 रिंग वाल्या याच्यात ऍटम जास्त असतील. आणि 2 रिंग वाला एक्झाम्पल कोणतं होतं, AG. आणि AG 2 मिनिट सांगा मग, AG वाल्याच्या ऍटम जास्त असतील ना, कारण तो 2 रिंग वाला आहे. आता तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पण नाही आहे ना, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पण नाही आहे, पण तरी आपण ट्रिक लावून आन्सर काढू शकतो की आपल्याला हायेस्ट नंबर ऑफ ऍटम्स विचारले.
त्यामुळे हायेस्ट कोणामध्ये असतील, ज्याच्यामध्ये 2 रिंग असतील. आणि 2 रिंग वाले कोण कोण आहेत? ॲडेनाईन आणि ग्वानिन. मग आता त्याच्यात चेक करा ऑप्शन मध्ये की ॲडेनाईन आणि ग्वानिन पैकी काहीतरी दिलेलं आहे का. तर मला वाटते 100% ऑप्शन मध्ये 2 पैकी 1 दिलेलं असेल. म्हणजे कधी कधी ट्रिकनं पण क्वेश्चन सॉल्व्ह होते. मॉलिक्युलर फॉर्म्युला पार्ट असलाच पाहिजे याची काही गरज नाही अशा क्वेश्चन मध्ये. पण पाठ करून ठेवणं हे आपली जबाबदारी आहे. कारण कधी कधी क्वेश्चन मध्ये ॲडेनाईन ग्वानिन दोन्ही असते तर मग प्रॉब्लेम झाला असता ना. त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, व्यवस्थितपणे फॉर्म्युले मी काल लिहून दिले होते तुम्हाला आहे ना, तर ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, सर्व एका ठिकाणी लिहिले की काही प्रॉब्लेम नाही. तरी आपण एकदा सर्व लिहून घेऊ. तर तुम्ही वहीत लिहिलं असेलच असं मला अपेक्षित आहे. कालचे फॉर्म्युले असतील ना, कोण लिहिले का? बर सांग ना मग आता. चला बघा. हा, हायेस्ट नंबर ऑफ ॲटम्स पाहिजेत आपल्याला है ना, हायेस्ट नंबर ऑफ ॲटम्स. तर आपल्या ट्रिक नुसार जर उत्तर काढलं तर काय येणार? ग्वानिन येणार ना. मग आता चेक करून घेऊ आपण. सांगा मला यांचे फॉर्म्युले. युरॅसिलचा सांगा. C4 H4 N2O2. ठीक आहे. थायमिनचा सांगा. C5 H6 N2O2. हा. सायटोसिनचा सांगा. C4 H5 N3 O. ठीक आहे. याचा सांगा. C5 H5 N5 O. हो बा मोजून एकदा आता है ना. याच्यात किती आहेत? 12 ॲटम्स आहेत ना. याच्यात किती आहेत? 6 आणि 5 11 आणि 4 15. ओकलं वाटते. 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 1 13. आणि इकडे 5 3 15 आणि 1 16. वाचलो जरा एक जण आहे की नाही, जरा एक जण वाचलो है ना. तर उत्तर काय आहे? ग्वानिन. म्हणजे ट्रिक वरूनही जमलं काम. ओके, आता एक राहिला कोणता तरी लिहायचा, तो बी सांगूनच द्या ना. कोण राहिला? ॲडेनाईन. आणि ॲडेनाईन काय आहे सांगा मग. C5 H5 N5 O नाहीच आहे. हा आला असता तर फसले असते आहे की नाही, कारण याच्यात किती आहेत? 15. मग आता हायेस्ट मला माहित झाला आपल्याला ग्वानिन आहे म्हणून. आता लक्षात ठेवा कशाला फॉर्म्युला आहे ना, हायेस्ट वाला कोण आहे? ग्वानिन. आणि लोवेस्ट वाला कोण आहे? युरॅसिल है ना. अरे ठीक आहे ना, हायेस्ट वाला ग्वानिन, लोवेस्ट वाला युरॅसिल. आणि सारखे ॲटम्स असणारा थायमिन आणि ॲडेनाईन. थायमिन आणि ॲडेनाईन 80 कॉम्प्लिमेंटरीज आहेत तसे बी ते. ओके, नेक्स्ट. Which among the following nitrogen bases of polynucleotide is not derived from pyrimidine? पिरिमिडिन वाले 3 आहेत. कोणते? कट. मग याच्यात कट पैकी कोणता नाही? हा आहे, हा आहे, हा आहे. कोण नाही आहे? ग्वानिन. म्हणजे ऑप्शन बी है ना, हा पिरिमिडिन वाला नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग नायट्रोजनस बेस नॉट प्रेझेंट इन RNA? RNA मध्ये कोण नसते? थायमिन. RNA मध्ये कोण असते? AUG आणि C. AUGC. ठीक आहे, टी नसते RNA मध्ये. नेक्स्ट. Which carbon atom of ribose sugar loses oxygen atom to form deoxyribose? कोणता? सेकंड वाऱ्यावरून ऑक्सिजन लूज होते आणि याच्याच राहते फक्त है ना, डिऑक्सिरायबोज मध्ये. नेक्स्ट. Which among the following statement is not true about ribonucleic acid? रायबोन्यूक्लिक ऍसिड विषयी कोणतं ट्रू नाही आहे? रायबोन्यूक्लिक ऍसिड कंटेन पेंटोज शुगर. रायबोन्यूक्लिक ऍसिड रायबोज आहे म्हणजे ते काय आहे? पेंटोज शुगर.
रायबोन्यूक्लिक ऍसिड इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम. बरोबर, रायबोन्यूक्लिक ऍसिड सायटोप्लाझम मध्ये असते. रायबोन्यूक्लिक ऍसिड हेल्प फॉर प्रोटीन सिंथेसिस. नाही का, नाही असते ना आरएनए कशामध्ये, प्रोटीन सिंथेसिस. आणि जीन इज अ पोर्शन ऑफ रायबोन्यूक्लिक ऍसिड. कशाचा पोर्शन आहे, डीएनएचा आहे ना. जीन कशाचा पोर्शन आहे, डीएनए. बायोमध्ये शिकता ना तुम्ही. हा, तर यांना रायबोन्यूक्लिक ऍसिडचा म्हटला तो डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिडचा असते. मग कोणतं ट्रू नाही आहे, ए, हे ट्रू नाही आहे. ओके, नेक्स्ट. आयडेंटिफाय द नायट्रोजन ॲटम ऑफ प्युरिन बेस दॅट बॉन्ड्स 1 आहे. हे काय, 1 डॅश कार्बन ऑफ रायबोज टू फॉर्म रायबोन्यूक्लिओसाइड, असं आहे ना. आयडेंटिफाय द नायट्रोजन ॲटम ऑफ प्युरिन बेस. प्युरिन आहे म्हणजे डबल रिंग आहे. प्युरिन आहे म्हणजे डबल रिंग. आणि डबल रिंग असला तर कोणता अटॅच असते, डबल रिंग वाले कोण आहेत, एची आहे ना. आणि याचा कोणता अटॅच असते, 9वा. रिपीट झाला तो, ठीक आहे, रिपीट झाला, 9वा अटॅच असते. ठीक आहे. What is the number of moles of nitrogen atom and number of moles of oxygen atom respectively present in 1 mole of uracil? म्हणजे युरॅसिलचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय म्हटलं त्यानं, 2,2 येते का, काय फॉर्म्युला युरॅसिलचा, काय आहे, C4H4N2O2 असा आहे ना. C4H4 आहे ना, C4H4N2O2. थोड्या वेळापूर्वीच लिहिला ना आपण, C4H4N2O2. ठीक आहे, युरॅसिल. मग आता याच्यापैकी आपल्याला काय विचारलं त्यानं, क्वेश्चन मध्ये काय विचारलं की व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ एन ॲटम्स अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ओ ॲटम्स, है ना. जर युरॅसिल 1 मोल असेल म्हणजे हा जेव्हा 1 आहे तेव्हा एन किती आहे, 2, ओ किती आहे, 2. म्हणजे ऑप्शन काय आहे ना, डी. ठीक आहे, नेक्स्ट. Which carbon atom of ribose sugar numbered from 1 dash to 5 dash bonds with phosphate group to form AMP? फॉस्फेट ग्रुप सोबत कोणता कार्बन अटॅच असते, 5 डॅश. रिपीट 2024 ले परत आहे ना. Which from following is not a silent feature of Watson Crick model of DNA? आपण वॉटसन क्रिक मॉडेल डबल स्टँडर्ड आहे ना असते डीएनए असं सांगितलं होतं. मग ते कोणतं फीचर नाहीये, ए डबल बॉन्ड, हे बा, ए डबल बॉन्ड टी आणि हा ट्रिपल असेल. हा, इथं प्रिंट मिस्टेक आहे. आर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर, बरोबर आहे ना, हे कॉम्प्लिमेंटरी बेसिस आहे. डबल हेलिक्स इज स्टॅबिलाइज बाय हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म इन 2 स्ट्रँड, बरोबर आहे ना. 2 स्ट्रँड मध्ये काय असते, हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे हे बी करेक्ट आहे. शुगर फॉस्फेट बॅकबोन लाय ऍट इनसाइड अँड बेसेस लाय आउटसाइड. चुकीचं आहे की नाही, ठीक आहे. बेसेस कुठं असतात, इनसाइड, आणि शुगर फॉस्फेट आउटसाइड, म्हणजे यानं हे चुकीचं सांगितलं. आणि पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड पाहिजे आहे ना. पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड विंड इनटू राईट हँडेड डबल हेलिक्स. राईट हँडेड डबल हेलिक्स म्हणजे हे पण काय आहे, बरोबर आहे. मग चुकीचं कोणतं आहे, बी. चुकीचं कोणतं आहे, बी. क्लिअर. Which from following statement is not true for nucleic acid? न्यूक्लिक ऍसिड साठी कोणतं ट्रू नाही आहे. 5 डॅश एंड ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड हॅज फ्री फॉस्फेट ग्रुप. 5 डॅश वर फॉस्फेट ग्रुप असते, सानिका. नंतर न्यूक्लिक ऍसिड कंटेन बॅकबोन ऑफ COC लिंकेज असते का, अरे COC लिंकेज आहे का, काय बोलता, कुठं आहे. COC लिंकेज म्हणजे ग्लायकोसिडिक लिंकेज आहे तो असते काय. मग हा चुकेला आहे ना. हा ग्लायकोसिडिक लिंकेज असते का याच्यात, नाही. कोणताही लिंकेज असते, फॉस्फोडायस्टर लिंकेज सांगितलं होतं ना. हा, तर काय म्हणते, पॉलिन्यूक्लियोटाइड हॅज फ्री OH ग्रुप ऍट 3 डॅश. 3 डॅश वर फ्री OH असते, बरोबर आहे. नंतर नेबरिंग न्यूक्लियोटाइड्स आर बॉन्डेड थ्रू फॉस्फेट डायस्टर लिंकेज, बरोबर आहे ना. फॉस्फोडायस्टर लिंकेज असते की नाही न्यूक्लियोटाइड्स मध्ये, ओके, तो असते काय, नाही. म्हणजे उत्तर कोणतं आहे, क्लिअर.
व्हॉट इज द नंबर ऑफ अमिनो ऍसिड प्रेझेंट इन सिंगल टर्न ऑफ अल्फा हेलिक्स 3.6 रिपीट केला हा तर है ना. हा तिकडचा क्वेश्चन इकडे आला प्रोटीनचा आहे ना मधातच घुसला होता. जाऊ दे पुढे. विच फ्रॉम फॉलोइंग नायट्रोजनस बेसिस ऑफ न्यूक्लिक ऍसिड इज डिराइव्ड फ्रॉम प्युरिन. प्युरिनचे दोन आहेत एजी ॲडेनाइन आणि गॉनिन. तर याच्यात कोणता आहे गॉनिन. कॉनिन झालं ते काय पाहिजे गॉनिन असं पाहिजे. ठीक आहे तर ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी. ठीक आहे ओके. तर इथं सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं चॅप्टर संपलं आहे ना. म्हणजे हा पार्ट आपला सीईटी साठी बोर्ड एक्झाम साठी आहे. आता नेक्स्ट पार्ट जो बाकी आहे तो आपला जेई नीट पॉइंट ऑफ व्ह्यू बाकी आहे. ओके तर तो घेऊ आपण नेक्स्ट क्लासमध्ये आहे की नाही.